झाले सगळे जॉईन. चला, आता एक्सरसाइज मी दाखवतो. सिंपल एक्सरसाइज आहे. पहिल्यांदा सुरुवात आपण नेहमी ओमनी करतो. ओंकार हा म्हणण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मी जसं सांगितलं, तर तुम्ही दोन्ही कानाच्या पाळ्या बंद करा. या इथे असं, इथे, आणि प्रेस करा. जेव्हा तुम्ही प्रेस कराल तेव्हा असं लक्षात येईल की तिथे तुम्हाला पल्स जाणवेल. तर ती पल्स महत्वाची आहे. पल्स फील होणं महत्वाचं आहे. कारण असे हात ठेवून बंद करा. हं. आणि पल्स फील होते का बघा. कुठे थोडी खाली वर अशी असेल तर ती पल्स फील झाली पाहिजे. त्या पल्सचा असा सिग्निफिकन्स आहे की त्या पल्सच्या बाजूनी व्हेगस नर्व नावाची एक वेगस नर्व असते. ती जाते आणि ती आपल्या सगळ्या शरीरभर जाऊन किडनी पर्यंत पोहोचते. त्यामुळे जेव्हा तुम्ही ओंकार जेव्हा म्हणता, ओम, तेव्हा त्याची जी व्हायब्रेशन आहे ती त्या व्हेगस नर्वला ऍक्टिव्हेट करते. आणि मग तुमचं बॉडीची फंक्शन त्यांनी सुधारायला मदत होते. तर हा ओंकार 5 वेळा असा करायचा असतो. मी एकदा म्हणून दाखवतो. डीप श्वास घ्यायचा आहे. डीप श्वास घेताना पोटातनं श्वास घ्यायचा आहे. ओम. आता ओ हा 25% म्हणायचा आहे आणि म 75% म्हणायचा आहे. आणि म म्हणताना ती व्हायब्रेशन फील करायची आणि सगळ्या शरीरभर जात आहेत असं फील करायचं आहे. आणि असं 5 वेळा करायचं आहे. त्यांनी ती व्हेगस नर्व आपली ऍक्टिव्हेट होते. आणि ते मग तुम्ही जर याच्यावर गेलात नेटवर आणि व्हेगस नर्व, व्हेगस नर्व जर टाकलं तर त्याचे फायदे काय आहेत ते तुम्हाला लगेच कळू शकेल. तुम्ही इंटरनेटवर व्हिजिट करा आणि व्हेगस नर्वचे फायदे जाणून घ्या. मग हे झाल्यावर प्री वॉर्मअप आम्ही म्हणतो. येस. एक दोनदा करून बघूया का सगळेजण? हो, सगळ्यांनी आणि करा. मग ते हा म्हणजे तू जे मला एक. सांगितलं नंतर मग आम्ही प्रॅक्टिस करू, नंतर तुझा व्हिडिओ हा. बघून किंवा हे करून. हम्म. आपण मी म्यूटच त्याचं हे करू. पाठवतो ना. हो, म्यूटच करूया. म्हणजे जास्त काही आता हम्म. आम्ही म्यूट ठेवतो आणि प्रत्येक जण हो, आपण चालेल. दोनदा ते करून बघूया. ओके, मग ते हा, झालं चालेल. की मिलिंद पुढचं सांगूया. हा. चालेल ना तसं? हो, चालेल चालेल. हा. करा. 25% ओ, 75% म, असं म्हणायचं. मग व्हायब्रेशन फील करायची आहे. जमलं? सगळ्यांना फील झाली? ओके. आता पुढचा जो एक्सरसाइज आहे त्याला आम्ही प्री वॉर्मअप एक्सरसाइज म्हणतो. प्री वॉर्मअप मध्ये काय करतो, तर मधलं बोट आणि अंगठा यांनी मधल्या बोटाची पल्स फील करायची. मधल्या बोटाला पल्स असते. खाली वर थोडंफार सेन्स करून बघा, पल्स फील होते की नाही. थोडं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर तुम्हाला लगेचच फील होईल. एक दुसरं असं असतं की तुमचं जर पल्स तुम्ही जर स्ट्रॉंगली फील करू शकत असाल तर तुमचा VO2 मॅक्स म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन इन ब्लड हा चांगला आहे. आणि तो चांगला असणं गरजेचं आहे कारण त्यांनी पुन्हा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम तुमची स्ट्रॉंग होते.
ज्यांची वीक आहे त्यांची बऱ्याच वेळा नस सापडत नाही, जे म्हणतात. कुठल्याही तुम्ही चेकिंगसाठी गेला तेव्हा बरेच जणांची कंप्लेंट आहे की तुमची नसच सापडत नाही, पल्सच लागत नाही. तर त्यासाठी ह्या एक्सरसाइजने तुम्ही हळूहळू जेव्हा प्रॅक्टिस करायला लागाल तेव्हा तुम्हाला जास्त फिलिंग चांगलं येईल आणि पल्स तुम्ही जास्त फील चांगली करू शकता. मग आता काय करायचंय, तर पहिली 3 मिनिटाचा एक्सरसाइज आहे. 3 मिनिटं फक्त अतिशय स्लो ब्रिदिंग करायचंय. म्हणजे स्वतःचा स्वतःला श्वास ऐकू गेला नाही पाहिजे, इतकं स्लो ब्रिदिंग करायचंय. आणि ते करताना काय करायचंय, तर पल्स फील करायची आहे आणि पोटाची हालचाल फक्त नोटीस करायची आहे. जेव्हा तुम्ही श्वास आत घेता, छोटा श्वास आत घेता, तेव्हा पोट बाहेर आलं पाहिजे. श्वास सोडला की पोट आत गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा नेमकं उलटं करतात लोक. श्वास घेताना पोट आत जातं आणि श्वास सोडताना अं, बाहेर येतं. तर ती प्रॅक्टिसनी ही सवय लावायची की प्रॅक्टिसनी तुम्ही पोट बाहेर गेलं पाहिजे. पोट बाहेर जाण्यामागे काय उद्देश असतो, तर तुम्ही डायफ्रॅमिक ब्रिदिंगकडे वळताय. डायफ्रॅमिक ब्रिदिंग महत्वाचं आहे. नॉर्मली ब्रिदिंग काय करतात, तर लोक वरच्यावर करतात, इथे म्हणजे इथले मसल्स वापरले जातात, सर्वायकल मसल्स. तर त्यांनी काय होतं, हे मसल, हा जो इथला सर्वायकल मसलचा जो सेट आहे तो वीक सेट आहे. तर तोच गिवअप करतो. मग जेव्हा धाप लागते त्याचं कारण असतं तुम्ही सुपरफिशियल ब्रिदिंग करताय आणि त्यामुळे तुम्हाला धाप लागते. तर त्यासाठी काय, सर्व्हायकल मसल्स न वापरता डायफ्रॅमिक ब्रिदिंग करायचंय. दुसऱ्या प्रकारचे लोक काय करतात, थोरॅसिक मसल म्हणजे छातीच्या मसल्सचा वापर करतात. ते त्यातल्या त्यात थोडं ब्रिदिंग चांगलं आहे कारण हे थोडे स्ट्रॉंग इथले मसल्स आहेत. पण डायफ्रॅम म्हणजे आपला कोर जो आहे, तो सगळ्यात आपल्या अख्ख्या बॉडीतला स्ट्रॉंगेस्ट सेट आहे. तर त्याचा वापर हा जास्त झाला पाहिजे. आमच्या ची रनिंग मध्ये पण आम्ही तेच सांगतो की कोर वापरून जेव्हा तुम्ही हे करता, रन करता, तेव्हा तुम्ही मिनिमम एफिशियन्सी तुम्ही वापरली जाते तुमची. प्लस टोटल बॉडीमध्ये तुम्ही एनर्जी डेसिपेट करू शकता. तर त्यासाठी कोअरचा इम्पॉर्टन्स जास्त आहे. आणि कोअर मसल हा स्ट्रॉंगेस्ट असल्यामुळे दमायची शक्यता कमी आहे, त्यामुळे तुम्हाला दम आणि धाप लागणं हे होणार नाही. त्यामुळे आपल्याला डायफ्रॅमिक ब्रिदिंगकडे वळायचं आहे. रामदेव बाबा नेहमीच सांगतात की डायफ्रॅमिक ब्रिदिंगचं महत्व किती आहे ते नेहमीच सांगतात त्यांच्या प्रत्येक ह्याच्यात. तर डायफ्रॅमिक ब्रिदिंग सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळं ह्या एक्सरसाइजने आपलं काय, तर बेसिकली आपल्या चुकीच्या हॅबिट ज्या आहेत त्या चेंज करायच्या आहेत. तर आता हा 3 मिनिटाचा एक्सरसाइज आहे. यात जसं सांगितलं तसं पल्स फील करायची आहे आणि पोटाची हालचाल फक्त फील करायची आहे 3 मिनिटं. बाकी इतर काही कुठेही कॉन्सन्ट्रेशन दुसरीकडे जाऊ देऊ नका. पुढचा जो एक्सरसाइज आहे, तू सांगशील का वॉर्मअप एक एक्सरसाइज. 3 मिनिटं करूया का? 3 मिनिटं करूया. 1 मिनिट करूया. 1 मिनिट करूया, एवढा वेळ चालेल. नाही. चालेल, हा, तू सांगशील 1 मिनिट मग झालं की फक्त एक करा. मिनिट पल्स फील करा, त्याची व्हायब्रेशन फील करा. अंगठ्यात व्हायब्रेशन असतील, ती जितकी स्ट्रॉंग असतील तितकं चांगलं. ओके. नेक्स्ट. हम्म. झाली सगळ्यांना फील झाली? ओके. आता पुढचा जो एक्सरसाइज आहे त्याच ह्याच्यात आहे. आता हा एक्सरसाइज करताना तुम्ही मोबाईल वापरा. मोबाईल मधलं स्टॉपवॉच वापरायचं आहे, कारण हे महत्वाचं आहे. आपल्याला ब्रिदिंग रेट कमी आणायचा आहे. मग त्यासाठी हा एक्सरसाइज आहे. ब्रिदिंग रेट जो 15, 16, 17, 18 असा जो असतो तो कमीत कमी आणायचा आहे. तर हा एक्सरसाइज करताना काय करायचं आहे, तर मगासारखीच ही पोझिशन घ्यायची आहे. ही शून्य मुद्रा आम्ही म्हणतो.
शून्य मुद्रा म्हणजे काय? तर यात डेसिग्नेट केलंय की अग्नी आणि आकाश अशा दोन गोष्टी आहेत शून्य मुद्रेत, आपल्या मुद्रा याच्यात दिलेल्या आहेत. अग्नी म्हणजे आपल्यात फायर निर्माण करायचा आणि आकाश म्हणजे स्पेस निर्माण करायचे. लंग्स मध्ये स्पेस, आपली जी लंग्स कपॅसिटी आहे ती मॅक्झिमम युटिलाइज करायचा प्रयत्न करायचा आहे. तर यासाठी म्हणून या मुद्रेचा वापर केला जातो. तर आता जो एक्सरसाइज आहे तो 4 सेकंद तुम्ही श्वास आत घ्यायचा आहे. डीप ब्रिदिंग, LSD आम्ही म्हणतो. लॉंग, स्लो आणि डीप. 4 सेकंद घ्यायचा आहे. 4 सेकंद घेऊन 6 सेकंद सोडायचा आहे. म्हणजे काय झालं, 10 सेकंदाचं एक सायकल झालं. म्हणजे मिनिटाला 6 श्वास तुम्ही करताय. हेच तुम्ही 4च्या पटीत वाढवू शकता. जर तुमची प्राणायाम तुम्ही जर रेग्युलर करत असाल तर तुम्हाला 8-12 सुद्धा जमू शकेल. म्हणजे 8-12 म्हणजे 20चं सायकल झालं. 20 म्हणजे मिनिटाला तीन तीन श्वास फक्त झाले. पुढेही तुम्ही वाढवू शकता. 12-18 सुद्धा करू शकता, म्हणजे मिनिटाला 2 श्वास. जे हठयोगी आहेत ते मिनिटाला 1 श्वास घेतात. इतकी त्यांची हम्म. ब्रिदिंगवर कंट्रोल आहे. 1 श्वास म्हणजे त्यांचा ब्रिदिंग रेट इतका कमी असतो, त्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम आणि हे इतकं सुंदर असतं. त्यामुळे आणि सगळंच म्हणजे त्यांचं तेजस्वी जे दिसतात ते त्याच्यामुळे, कारण तुमचं ब्लड सर्क्युलेशन स्किनच्या प्रत्येक ह्याच्यापर्यंत जाऊ शकतं. कारण तुम्ही प्रत्येक अवयवाला तुमचं ब्रिदिंग मुळे ऑक्सिजन सप्लाय आणि आरबीसीचा सप्लाय हा व्यवस्थित होऊ शकतो. तर यासाठी म्हणून जितका ब्रिदिंग रेट कमी आणाल तितकं चांगलं. तुमचं फिजिओलॉजी खूप, इंटरनल फिजिओलॉजी खूप चांगली होईल. तर हा 3 मिनिटाचा आहे, आपण 1 मिनिट करूया. मॉनिटर अशासाठी करायचं की आपण काय म्हणतात, आम्ही 4 काउंट घेतो आणि 4-6 काउंट सोडतो, मनात मोजून करतो. पण काय होतं, जेव्हा तुम्ही 8-12 जेव्हा जाता तेव्हा श्वास तुम्हाला घेण्याची हे खूप होते. त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 असं येऊ शकतं. 7 8 9 10 म्हणजे त्यात जो परफेक्शन जे पाहिजे ते नाही, नसतं. त्यामुळं हा चुकीचा पायंडा आहे की आकडे मोजून किंवा श्वास मोजून करणं. परफेक्शनसाठी म्हणून तुम्ही स्टॉपवॉच वापरूनच करायला पाहिजे हे एक्सरसाइज. आता जे पुढचे जे एक्सरसाइज आहेत ते, तर आता हा 3 मिनिटाचा एक्सरसाइज आहे, हाही 3 मिनिटाचाच आहे. ह्यात सुद्धा तुम्ही स्टॉपवॉच लावून ह्याच मुद्रेत 1 मिनिट आता करा. 4 सेकंद घ्या, 6 सेकंद सोडा. स्टॉपवॉच मध्येच बघून जर केलं, आत्ता नाही केलं तरी चालेल, पण जेव्हा, कारण तुमचा फोन एंगेज असेल त्यामुळे करता येणार नाही. तर तुम्हाला कसं करायचं हे कळेल. 4 सेकंद घ्यायचा आहे, पण त्यात कंटिन्युअस हे पाहिजे, म्हणजे 4 सेकंद अगदी स्मूथली घेतला पाहिजे. 6 सेकंद सोडला गेला पाहिजे. जर 8 सेकंद घेत असाल तर 4 सेकंद पोटाने श्वास घ्या, 2 सेकंद छातीतून घ्या आणि उरलेले 2 सेकंद वर असा फील करत जा. हा सर्वात चांगला एक्सरसाइज आहे. 8-12चा जो एक्सरसाइज आहे त्यांनी तुमचं जे आम्ही योगिक ब्रिदिंग म्हणतो त्याकडे तुम्ही वाटचाल करू शकता. जे डायफ्रॅमिक ब्रिदिंग मध्येही पुढचं जे आहे ते तिन्ही तुमचे मसल सेट जर वापरले तर कमीत कमी तुमचा मसल्सवर, एका मसल्सवर लोड येणार नाहीये. तर तिन्ही मसल सेट वापरून जर ब्रिदिंग केलं आणि हे दिवसभर ऑटोमॅटिकली तुमच्या सबकॉन्शियस मध्ये, माइंड मध्ये जाईल आणि तुम्ही कराल. 4 6 किंवा 8 12. ओके. आता नेक्स्ट जो एक्सरसाइज आहे तो आता तसाच आहे. एक हाताने एक बंद ठेवा आणि तुमची जी उजवी नाकपुडी आहे ती बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. 4 6 सेम. आत्ता जसं केलं तसंच एक 3 मिनिटाचा हा एक्सरसाइज आहे. 4 6 किंवा 8 12 कसंही, जे तुमचं, तुम्हाला ज्यात तुम्हाला इझिलीनेस येईल तो कंटिन्युअस 1 ते 2 महिने करा आणि मगच वाढवायचं आहे.
डीप श्वास गेलाय, फील करा. पोटाने श्वास घेताय, पोट बाहेर आलेलं आहे. श्वास सोडताना 6 सेकंद हळूहळू हळू आत गेलंय. संपूर्ण बॉडी रिलॅक्स ठेवा. जास्तीत जास्त रिलॅक्सेशन आणण्याचा प्रयत्न करा संपूर्ण. ओके. आता नेक्स्ट जे आहे, तर आता आपण राईट हे केली होती, तर आता लेफ्ट बंद करायची आहे. एकच हात वापरा, शक्यतो एकच हात वापरा. ह्या हाताने हे करायचं, अंगठा किंवा रिंग फिंगर यांनी दुसरे हे करा. दोन, कारण ते पुढचा जो अनुलोम विलोम आहे ते करायला मग सोपं जातं. म्हणून प्रॅक्टिस अशीच ठेवा, एकच हात वापरायचा. हे असं अंगठा फक्त उचलायचा आहे आणि डावी नाकपुडी बंद केली आणि उजव्या नाकपुडीनी 4-6 1 मिनिट घ्या. हाही 3 मिनिटाचाच एक्सरसाइज आहे. आपण नेहमी एकाच नाकपुडीने श्वास घेतो, तर आपल्याला सवय लावायची की अल्टरनेट केल्यामुळं दोन्ही नाकपुडीनी सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण नाही करतो आणि ऑटोमॅटिकली आपलं ब्रिदिंग पॅटर्नही तसा होत जातो, जर रेग्युलर तुम्ही एक्सरसाइज केले तर. ओके. आता डावी उजवी झाली. आता अनुलोम विलोम म्हणजे 4 सेकंद डाव्या नाकपुडीने घ्यायचा आणि 6 सेकंद उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. परत 4 सेकंद उजव्या नाकपुडीने घ्यायचा आहे आणि 6 सेकंद डाव्या नाकपुडीने. असं 3 मिनिटाचं अल्टरनेट सायकल सुरू करायचं आहे. करून बघा. स्लो रिदमिक ब्रिदिंग, डीप. ओके. हे झालं. आता आपल्याला हे झाले वॉर्मअप एक्सरसाइज. आतापर्यंत जे पहिल्यांदा प्री वॉर्मअप झालं एक एक्सरसाइज, आणि वॉर्मअपचे ब्रिदिंगचे एक्सरसाइज, लॉंग ब्रिदिंगचे असे वॉर्मअप. आता आपल्या हार्ट आणि लंग्स यांना आपण थोडी थोडी सवय लावलेली आहे की स्लो श्वास कसा घ्यायचा, डीप कसा घ्यायचा, जास्त कसा घ्यायचा, याची सवय लावलेली आहे. आता याच्या पुढचं जे आहे ते आपण ऍडव्हान्स ब्रिदिंग टेक्निककडे जाणार आहोत. हे केल्याशिवाय जर तुम्ही डायरेक्ट ऍडव्हान्स ब्रिदिंगला गेला तर इफेक्ट कमी होईल. त्यामुळं हा सेट पूर्ण झाल्याशिवाय ऍडव्हान्स ब्रिदिंगला जाणं म्हणजे तुमच्या त्या मसल्सना तुम्हाला स्ट्रेंथच आलेली, हे सवय झालेली नसेल आणि स्ट्रेंथही आलेली नसेल. तर त्यासाठी म्हणून हे वॉर्मअप एक्सरसाइज महत्वाचे आहेत. तर हे झाल्यावर मी जसं सांगितलं बाह्य कुंभक, त्यासाठी आम्ही बोल्ट टेस्ट आधी घेतो. BOLT. बोल्ट म्हणजे बॉडी ऑक्सिजन लेवल टेस्ट. बोल्ट टेस्ट असते. यात काय करायचं आहे, 3दा डीप श्वास घ्यायचा आहे. म्हणजे मी घेऊन दाखवतो. तिसऱ्यांदा श्वास सोडायचा आहे आणि आपला जर स्टॉपवॉच आहे, श्वास सोडून लगेच एका हाताने स्टॉपवॉच सुरू करायचा आहे. आणि किती वेळ सोडल्यावर, श्वास सोडल्यावर किती वेळ होल्ड करू शकता हा काउंट करा. आता अनम्यूट करा आणि मला तुमचं साधारण
सगळ्यांचं कळेल म्हणजे किती वेळ कोण करू शकतंय. 3 श्वास घ्यायचे ना आधी मोठे? हा, 3 डीप श्वास घ्यायचे. असे पोटातनं पूर्ण पोट पूर्ण बाहेर आलं पाहिजे. आणि श्वास पूर्ण सोडून लगेच नाक बंद करून टायमर ऑन करायचा आणि किती वेळ होल्ड करू शकता ते हे दाखवा, सांगा मला. म्हणजे त्याप्रमाणे पुढचे जे एक्सरसाइज आहे ते तुम्हाला देता येतील. माझं 21 झालं रे. गुड. 26. ओके. 27 सेकंद. गुड. अगं 25. ओके. 20 वर ज्यांचे आहेत ते ऍव्हरेज आहेत त्यांचं. आपल्याला 40 म्हणजे ऍथलेटिक ब्रेथ होल्ड कडे जायचं आहे. 40च्या वर ज्यांचा असतो तो ऍथलेटिक समजला जातो. तर 40च्या वर आपल्याला जायचं आहे, त्यासाठी हा एक्सरसाइज आहे. आता जो एक्सरसाइज आहे यात काय करायचं आहे, तुम्ही 10 सेकंद श्वास घ्यायचा आहे म्हणजे असा. 9 सेकंद झाले की 10व्या सेकंदाला परत श्वास सोडून नाक बंद करायचं आहे आणि 20 सेकंद होल्ड करायचा आहे श्वास. परत 10 सेकंद श्वास घ्यायचा आहे, परत 20 सेकंद होल्ड करायचा आहे. असं 5 मिनिटाचं सायकल करायचं आहे. 10 सेकंद श्वास घ्यायचा, 20 सेकंद होल्ड करायचा, 10 सेकंद घ्यायचा, 20 सेकंद होल्ड करायचा. असं 5 मिनिटाचं हे सायकल आहे. त्यात आपण 1 मिनिट करूया. 10 सेकंद श्वास घ्या, 20 सेकंद सोडा, सॉरी, सोडा आणि 20 सेकंद होल्ड करा. असं सायकल. हे जेव्हा तुम्ही करता, मी पाहिजे तर एकदा करून दाखवतो. मी जे सायकल करतो ते वाढवत नेलं मी. 45 सेकंद हे करतो श्वास, ज्याला हायपर व्हेंटिलेशन त्या प्रकारे घ्यायचा आहे. फोर्सफुल ब्रिदिंग. त्यांनी अख्ख्या शरीरभर आणि लंग्स मध्ये तुमचं हे होतं. मी एक करून दाखवतो, 45 सेकंद आणि होल्ड कसं होतं ते दाखवतो. हे जरा हे दे, मोबाईल दे मला, तुझा तुझा.
1 मिनिट 45 एक हम्म. असं सायकल वाढवत जातो. पहिले 3 सेट 1 मिनिटाचे, पुढचे 1 मिनिट 15 सेकंदाचे, आणि तिसरा 3 सेट 1.5 मिनिटं बोलत असे वाढवत जातो. तर तुम्ही जे सुरुवातीला करायचं आहे, तर 3 महिने 10-20 हा सेट चालू ठेवायचा आहे. 10 सेकंद श्वास घ्यायचा आहे आणि 20 सेकंद होल्ड करायचा आहे. असा हा चालू ठेवायचा आहे. आता करूया का 1 मिनिट? हा, 1 मिनिट करा. 20 सेकंद घ्या, 10 सेकंद घ्या, सोडा, आणि 20 सेकंद होल्ड करा. सोडलेला श्वास होल्ड करायचा आहे. ओके. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा, म्हणजे 20 सेकंद सहज होल्ड केला जाईल. परत 20 सेकंद, 10 सेकंद घ्या, 20 सेकंद होल्ड करा. सुरुवातीला कमी जास्त होईल, फार त्याच्यावर हे करू नका. हळूहळू प्रॅक्टिसने 1 आठवड्यानंतर तुम्हाला चांगलं जमायला लागेल. ओके. आता पुढचा 5 मिनिटाचा, हा 5 मिनिटाचा एक्सरसाइज, 5 मिनिट हर कंटिन्युअस सायकल मध्ये करायचा आहे. पुढचा जो एक्सरसाइज आहे, कोणाला काही प्रश्न आहे यात? कारण हा जरा ट्रिकी एक्सरसाइज आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर आत्ताच विचारून घ्या. नाही. आय गेस ओके. नाही ना? हम्म. ओके. हा, आता जो पुढचा एक्सरसाइज आहे, यात 2 सेकंद श्वास घ्यायचा आहे. आता घेतलेला श्वास होल्ड करायचा आहे 8 सेकंद. 8 सेकंद घेतलेला श्वास होल्ड करायचा आहे, 2 सेकंद सोडायचा आहे, आणि सोडलेला परत 8 सेकंद होल्ड करायचा. 2-8चं सायकल. 2 सेकंद श्वास घ्या, 8 सेकंद होल्ड करा, 2 सेकंद सावकाश सोडा, सोडलेला श्वास 8 सेकंद होल्ड करा. असं 5 मिनिटाचं सायकल आहे, म्हणजे आंतरबाह्य कुंभक. हा खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. ज्यांना प्राणायामाची सवय आहे ते 3-12चं सायकल करू शकतात. 3-12 म्हणजे 15 सेकंदाचं एक सायकल जातं. तेही करू शकतात. 3 सेकंद श्वास घ्यायचा, 12 सेकंद होल्ड करायचा, 3 सेकंद सोडायचा, सोडलेला श्वास 12 सेकंद होल्ड करायचा, परत 3 सेकंद श्वास घ्यायचा, 12 सेकंद होल्ड करायचा. असं 5 मिनिटाचं सायकल आहे. मग हे चांगले जमायला लागले की मग पुढचा मी ऍडव्हान्स ब्रिदिंग 1 महिन्यानंतर मी तुम्हाला सांगेन. हे आधी करायचे. आणि आता हे झालं. आता रिलॅक्सेशन, शेवटचा जो धारणा, रिटेन्शन, धारणा जे म्हणतात, रिटेन्शन. यात डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा आहे, आणि अंगठे दोन्ही हे करायचे असे, आणि अंगठ्याची पल्स फील करायची.
आणि ह्यात सुरुवातीला जसं आपण प्री वॉर्मअप जसं केलं, अगदी मंद श्वास. आपलं आता सगळी ऍक्टिव्हिटी लंग्स आणि हे झालंय त्यांना रिटेन्शन आणि हे करण्यासाठी म्हणून हा महत्वाचा आहे. तर ह्यात हा 5 मिनिटाचा एक्सरसाइज आहे. रिलॅक्सेशन हे जे आहे ते 5 मिनिटाचं आहे. तर 5 मिनिटात काय करायचं आहे? पहिली 3 मिनिटं आजूबाजूचे मायक्रो साऊंड ऐकायचे आहेत. लांबवरचे जास्तीत जास्त लांबवरचे खोल आवाज, घरातला पंख्याचा आवाज, कोण काही बोलत असेल त्याचा आवाज, किंवा बाहेरचे आवाज, गाडी गेल्याचा आवाज, गाडी लांबपर्यंत जाते याचा आवाज, असे जर 3 मिनिटं ऐकायचे. आणि नंतरचे 2 मिनिटं जे आहे ती ही पल्स फील करायची आहे. त्याचे तो काउंट करायचा आहे किती वेळा तुमची पल्स बीट होते. तर हा एक एक मिनिट आपण करूया. पहिल्यांदा 1 मिनिट तुम्ही बाहेरचे आवाज ऐका, आणि नंतरचा 1 मिनिट पल्स किती वेळा तुमची बीट होते ते मला सांगा. एका मिनिटात किती वेळा बीट झाली ते सांगा. म्हणजे त्याच्यावरनं तुमचा हार्ट रेट किती आहे आणि त्याच्यावर काय काम करावं लागेल हे अंदाज येईल. म्हणजे ओके. 92 आली रे. हम्म. 92 92. ओके. माझी एका मिनिटात 75 आली. ओके. गुड. तर ते आता आपल्याला साधारण 60च्या आसपास आणायची आहे. 6 महिन्यात आपलं उद्दिष्ट आहे की 60च्या आसपास आपल्याला आणायची आहे. 78 78. हा, 70. ओके. आपलं 6 महिन्याचं उद्दिष्ट आहे की आपण 60च्या खाली आणायचं आहे हार्ट रेट. चालेल. तर असे तर- exercise आहेत. हो. हे जर regular केलं तर खूप कॉन्सन्ट्रेशन आणि याच्यातही फरक पडेल. प्लस काय, हे नुसते परफॉर्मन्ससाठी म्हणून नाहीये, त्यांनी बऱ्याच इतर गोष्टी घडू शकतात. एक तर हे जे एक्सरसाइज आहे हे जर रेग्युलर केले तर अस्थमा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांचा अस्थमा जाऊ शकतो. नंतर पोस्ट कॅन्सर याच्यावर एक्सरसाइज हे खूप उपयोगी आहेत. कारण आरबीसी तुमच्या वाढल्या पाहिजेत शरीरातल्या, त्या वाढवण्यासाठी म्हणून ब्रेथ होल्ड खूप महत्वाचं आहे. हळूहळू जर प्रॅक्टिस केली त्याने तर त्या आरबीसीज वाढून इम्युनिटी वाढण्यासाठी म्हणून त्याचा खूप पोस्ट कॅन्सरला उपयोग होऊ शकतो. तसंच मगाशी सांगितलं कार्डिओव्हॅस्क्युलर स्ट्रेंथ तुमची वाढते, तुमचा VO2 मॅक्स वाढतो, त्यामुळे तुमचं जे ऍक्च्युअल एज आहे त्याच्यापेक्षा एज तुमचं खूप
कमी येऊ शकतं. म्हणजे तुम्ही तरुण होऊ शकता. तुमचं नंतर शरीरातलं जे मेटाबॉलिझम आहे तो चांगला होऊ शकतो. ज्यांना ऍसिडिटी असते, तुमचं ऍसिडिटी कमी होण्यासाठी सुद्धा मदत चांगली होऊ शकते जर तुम्ही व्यवस्थित, कुठल्या प्रकारची ऍसिडिटी त्यावरही अवलंबून आहे, पण बऱ्याचशा ऍसिडिटी या ह्याच्यामुळे तुम्ही कंट्रोल करू शकता, कारण तुमचा ऑक्सिजन इंटेक चांगला झालेला असतो. असे बरेच फायदे आहेत. तर तुम्ही एक्सरसाइज करा. त्याच्या फक्त नुसते हे एक्सरसाइज उपयोगी नाही, त्याच्यावर मी जसं सांगितलं, तर इथं चालणं, पळणं किंवा स्विमिंग, हे तीन जे ॲरोबिक ऍक्टिव्हिटी ज्याने वाढते, ज्याने हार्ट रेट तुम्ही काही पर्टिक्युलर लेवलला नेला पाहिजे, तो नेला तरच तुमचं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम इंटॅक्ट राहू शकते, चांगली राहू शकते, किंवा त्याचा परफॉर्मन्स चांगला वाढू शकतो. येस. हा. मिलिंद, हे म्हणजे एक्सरसाइज करायच्या आधी केलेला चांगला का जास्त? हे एक्सरसाइज, ब्रिदिंग एक्सरसाइज. एक्सरसाइज केल्यावर चांगला, नंतर केला तरी चांगला, हा. असं काही हे नाही, पण आधी केला तर जास्त चांगला. चांग तू जे मला लिहून दिलं होतंस ना, मी जेव्हा साताऱ्याला आलो होतो त्याला, तू ते मला तो हा, एक मेसेज सेम. फॉरवर्ड केला होतास बघ, तो मी सगळ्यांना पाठवतो ग्रुपवर, म्हणजे मग तो सगळ्यांच्या समोर मोबाईलमध्ये पण राहील, तो तो सगळा सिक्वेन्स जो तू आता सांगितलास ना, आणि प्लस हा हा, आता व्हिडिओ टाकतो मी, आणि वी विल. कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करून नाही केलं तरी चालेल. आणि आपण एक 15 दिवसांनी परत एकदा करूया, मला वाटतं एक सेशन, म्हणजे चालेल चालेल. नेक्स्ट वीक मध्ये एकदा परत तुझी वेळ कुठली आहे ती बघतो, सोयीस्कर तुला, आणि हम्म. विल डिसाईड अ टाइम अकॉर्डिंगली. चालेल ना ओके. सगळं? एक 15 दिवसानंतर आपण परत येस, एकदा करूया. हं? चालेल चालेल. पण 15 दिवस हे रेग्युलर करा तुम्ही, हो आणि म्हणजे मला फीडबॅक येईल काय. हो, एक्झॅक्टली तेच. हा. येस. चलेगा. जास्तीत जास्त 30 मिनिटं लागतात, हं. पण आता सांगा, एक्सप्लेन करून आणि याच्यात त्यामुळं हो, बराच वेळ गेला. पुढच्या वेळेला तेवढं लागणार नाही, चालेल या. कारण आपण डायरेक्ट एक्सरसाइजच करणार. चालेल. थँक्यू मिलिंद. ओके. धन्यवाद. अगदी सिंपल एक्सरसाइज, काहीच नाही, पण सिंपल आहे म्हणून टाळू नका. आणि गोल काहीतरी निश्चित ठेवा की ह्या एक्सरसाइज मुळे मला हा फायदा होणार आहे. हे जर कायम मनात ठेवलं तर नक्की तो फायदा होतोच. येस. ओके. चला तर ठेवू, मी एक हे बंद होत आलंय, आणि थँक्यू. भेटू ओके, परत बाय. 15 थँक्यू. दिवसानंतर. खूप छान माहिती सांगितली तुम्ही. थँक्यू. थँक्यू. ओके.